पंचकृषीतून परिसरातून आलेले श्रोतृवर्ग आहेत, त्यांचं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाचार्य, मृदंगाचार्य, कलाकार सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे। गायनाची साथ करण्यासाठी ज्यांनी पहिली सुंदर अप्रतिम अशी चाल गायली, हरिभक्तपरायण या ठिकाणी नूर मोहम्मद महाराज आत्तार या ठिकाणी बाबांसाठी जोरदार टाळी वाजवा, ज्यांच्यामुळे मी तो उभा इथंच नाही तर अखंड महाराष्ट्र आणि महाराष्ट्रच नाही तर 5 राज्यात जाऊन कीर्तन करण्याची शक्ती, संधी, प्रेरणा आणि प्रोत्साहन मला ज्यांच्यामुळे मिळतं आणि मिळत राहील असे माझे वडील परमार्थिक माझे गुरु या ठिकाणी हरिभक्तपरायण आत्तार महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे। गायनाची साथ करण्यासाठी माझे जीवलग मित्र, परमस्नेही आदरणीय पार्थराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, संगीत विशारद, गायन क्षेत्रात आणि मृदंगातही खऱ्या अर्थाने ज्यांचं संगीत विशारद आहे, हरिभक्तपरायण या ठिकाणी संतोषजी महाराज राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, त्यांचं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे। सगळीच गायक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्यांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे। पकवाजाची साथ करण्यासाठी आदरणीय हरिभक्तपरायण शुभम महाराज आहेत, महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा, त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे। विनेकरी आहेत, आदरणीय हार्मोनियमवर बाबा आहेत, बाबांचे या ठिकाणी धन्यवाद आहे। सगळ्या या ठिकाणी मुलांचं या ठिकाणी धन्यवाद आहे। साऊंड सिस्टीम अप्रतिम आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा। हा नाही खाली बसलेली त्यांच्यासाठी टाळी वाजवा, जोरात टाळी वाजवा। आणि म्हणून या ठिकाणी दादांची सिस्टीम चांगली आहे, त्यांच्या हृदयातून धन्यवाद आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी महाराजांचा सुंदर असा या ठिकाणी महाराजांनी हरिपाठ घेतला, तसेच त्याआधी या ठिकाणी संगीत भजनाचा या ठिकाणी सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। सौभाग्यवती आमच्या ताईसाहेब आदरणीय सुषमाताई आव्हाळे, संगीत विशारद या ठिकाणी ताईसाहेबांचा सुंदर असा या ठिकाणी कार्यक्रम भजनाचा झाला, ताईंसाठी जोरदार टाळी वाजवा, ताईंचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी कंद परिवार आणि ताईसाहेबांनी या ठिकाणी मला संपर्क साधला आणि काही करून तारीख घ्यायलाच लावली। खऱ्या अर्थानं तसा रूट नाही माझा इकडला, एक रूट चेंज करून आता उद्या मला परत वाशिमला जायचे, मी तिकडूनच इकडे सगळा प्रवास करून आलोय, परंतु खऱ्या अर्थाने या परिवाराचं फार प्रेम आहे। आणि सांगायचं तात्पर्य असे की मागीलच वर्षी ही सेवा करण्याचा योग होता, पण तो काही अडचणी असल्यामुळे खऱ्या अर्थानं कीर्तन करता नाही आलं। या वर्षी कंद परिवारांचा आप्पा धन्यवाद आहे। याचं कारण असं आहे, कोणत्याही प्रकारची जात, धर्म, पंथ न पाहता यावेळेस तुम्ही थेट माझ्या वाणीवर विश्वास दाखवला, यासाठी धन्यवाद। विठ्ठल 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 हे सांगायचं तात्पर्य असं आहे, कारण आत्ताचं सध्याचं वातावरण फार विभस्त आहे आणि ते विभस्त याच्यासाठी आहे की जाती धर्मात खऱ्या अर्थानं लोकांनी माणसं अडकून घेतलीत। राजकारणापर्यंत जाती धर्माचं काम ठीक होतं, पण धर्मकारणातही या ठिकाणी खऱ्या अर्थानं जात आणि धर्म याचं काम उभं राहिलंय आणि हे महाराष्ट्रासाठी मला असं वाटत नाही की चांगलं वातावरण आहे। याचं कारण असं आहे, हे सुरुवातीला हा शब्द का बोललो की या परिवाराने जात, धर्म, पंथ याचा विचार न करता थेट वाणीवर विश्वास दाखवला। अण्णा आजही काही सप्त्यात आमची कीर्तनं घेऊन कॅन्सल केलेली आहेत, बरेच सप्ते आहेत, सप्त्यांची नावं नाही सांगत, सप्त्यांचा कमिटीचा विषयच नाही, एक माणूस आडवा गेला की सगळा कार्यक्रम संपला, लक्षात नाही का? त्यांना म्हणलं गाड्या काय झालं, काय नाराजी का आमच्यावर? म्हणले काय नाही महाराज, अहो तुमचं कीर्तनला येवं नाही। मग म्हणलं अडचण काय? काय नाही म्हणले, एक कमिटीतला माणूस आडवा गेला, ते म्हणला मुसलमानाचा बाबा बोलवायचा नाही। आता ह्यांनी जर ठरवलं असतं एवढं मोठं देवस्थान आणि इथं जर कसं काय माणूस बोलवायचा, पण त्यांच्या मनातही जात, धर्म, पंथ आला नाही, लक्षात नाही का? सांगायचं तात्पर्य असे, राऊत महाराज हे गोष्ट अगदी शाश्वत आणि खरी आहे। आजही काही तीर्थक्षेत्रावर, काही क्षेत्रांवर आमची कीर्तन होत नाहीत, याचं कारण काय? त्यांचं म्हणणं असं आहे की मुसलमानांच्या माणसांनी इथे कीर्तन करायची नाहीत। आता मला सांगा, मी काय आभाळातून पडलो का? काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? अहो माझाही जन्म आईच्या पोटातून आहे, तुमचाही जन्म आईच्या पोटातून आहे। अहो अजून 5-50 वर्ष जगू आपण, कुठं जात आणि धर्मपंथ घेत बसलो? आता मी नेहमी सांगत असतो सज्जन, हे सांगायचं तात्पर्य असे, मला आलेच आमचे कुंडलिक भाऊ म्हणले महाराज तुमचं एक वाक्य आमच्या मनाला अगदी भावलं आणि ते वाक्य असे आणि हे खरंच आहे, मी काय म्हणून जन्माला आलोय माहिती नाही, पण मरताना आम्ही हिंदू म्हणून मरणार आहे ना, हे मरण आम्हाला जिवंत ठेवणार आहे। कारण ही भूमी हिंदूंची आहे, ही भूमी प्रभू रामचंद्रांची आहे आणि ही भूमी संतांची, लक्षात नाही का? खऱ्या अर्थाने हे नवनाथ नवनारायण यांचं वास्तव्य या भूमीत आजही आहे। म्हणजे या जगाच्या पाठीवर जेवढेही देव आहेत या सगळ्या देवात जागृत देवस्थान नवनाथांचं, लक्षात नाही का? आणि त्यातल्या त्या चैतन्य कानिपनाथ महाराज म्हणजे हे सगळ्यात कडक देवस्थान। याचं कारण असं आहे, ते कृपा पण तेवढ्याच लवकर करतं आणि अवकृपा बी तसंच करतं। हे सांगायचं तात्पर्य, जर नवनाथ ग्रंथाचं पावित्र्य घरात राखलं नाही गेलं तर नवनाथ ग्रंथ हा घरातून गायब होतो। याचं कारण लक्षात नाही का? तुमचं माझं जीवन हे शास्त्राच्या परिरेखेत आहे। कोणी जरी शास्त्राच्या परिरेखेच्या बाहेर जाऊन जीवन जगण्याचा प्रयत्न केला की त्याच्या जीवनात फार अडथळे उभे राहतात। काहींचं जीवन अगदी स्ट्रेट फॉरवर्ड चाललंय, त्यांच्या जीवनात अडथळेच नाहीत। याचं कारण काय सांगू का? याचं कारण आहे ते शास्त्राच्या परिरेखेत जीवन जगतात आणि जी माणसं शास्त्राच्या बाहेर जातील त्यांना शास्त्र त्या दिवशी धडा दाखवणारच, लक्षात नाही का? आणि म्हणून मला असं वाटतं, अंधश्रद्धा सांगायला नाही आलो, ही श्रद्धा आहे आणि म्हणून मला असं वाटतं आजही नवनारायण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने याची मूळच
स्थिती आहे ती खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी काही प्रमाण आहे. आदिनाथ गुरु सखळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाती केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षाती केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. वाजवा टाळी जोरात आणि मग काय. सचिन हो, हे सांगायचं तात्पर्य अजून मी प्रस्तावनेत या अभंगाचं चिंतन मांडलं नाही. परिवाराच्या आमच्या या सगळ्या गृहस्थांची खऱ्या अर्थाने इच्छा आहे की महाराज थोडंसं तुम्ही शिवचरित्र आणि शंभूचरित्र या दोन विषयावर थोडं प्रतिपादन करावं. नक्कीच या दोन विषयांवर बोलणार आहे सज्जन हो या ठिकाणी. आणि म्हणून सुरुवातच केली की खऱ्या अर्थानं हे सांगितलं कशाची खंत दाखवली तुमच्या समोर की आजही काही सप्ताहामध्ये आमची कीर्तन होत नाहीत, भविष्यात 100% होतील, काळजी करू नका, होणार, काय अडचण नाहीये, लक्ष नाही का. आता आमचे वडील सोबत येईल. आता वाटतंय का कुठल्या अँगलने तुम्हाला काय वेगळं वाटते मला खरंच सांगा. एखाद्याने बघणाऱ्यांनी हार आमच्या कपाळाक बघून आमची जात सांगावी. तुम्ही ओळखीचे म्हणून तुम्हाला नाव माहिती आहे म्हणून काय म्हणायचे शिवले सरपंचांना नाव नाही माहिती त्यांचं काय विषय. त्यांना कळतही नाही. ते म्हणतात महाराज तुम्ही खरंच मुसलमान आहे. म्हणलं आता मुसलमान म्हणजे काय ते वेगळी दाढी बिडी काय असते काय काय गणित. लक्षात नाही का मला काय सांगायचे. काय माहिती का सज्जन हो, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम असावे अर्पावे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माचा स्वाभिमान आहे जसं आपल्या प्रत्येकाला हिंदू धर्माचा स्वाभिमान आहे. मग मला असं वाटतं बघा पण आपण किती हिंदू धर्माचं पालन करतो हे बी बघणं गरजेचं आहे. अहो मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरग लगेच नमाज पढवायला सुरुवात करतोय आणि आपल्याला अजून गायत्री मंत्र आपल्या पोरांना पाठ नाही. काय आपण हिंदू धर्माचं पालन केलं हे बोललं पाहिजे ना. जर आम्हाला हिंदू धर्म कळालाच तर आम्ही नवरात्री दिवशी मग बायकांना नाचण्याचा कार्यक्रम कशाला ठेवला. मला काय म्हणायचं होतं, तर देवीचा जागर होता तर भजनाचा कार्यक्रम ठेवायचा ना. हे बोलणं लई गरजेचं आहे. लक्ष नाही का सज्जन हो, हिंदुत्व फार मोठं आहे आणि जगाच्या पाठीवर आज सगळ्यात मोठं अधिष्ठान आहे ते हिंदुत्वाचं अधिष्ठान आहे. लक्ष नाही का, जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा संप्रदाय वारकरी संप्रदाय. पण तुम्ही पहा आज सगळे संप्रदाय मोठे होताना दिसत आहेत. वारकरी संप्रदायाची खोली मोठी आहे आणि उंचीही मोठी आहे. पण जसा जगभर पसरला पाहिजे तसा वारकरी संप्रदाय पसरत नाही. याचं कारण माहिती का काय, यात आपलीच माणसं आपल्याला पुढे जाऊन देत नाहीत. लक्ष नाही का. म्हणून मी मगाशी म्हणलो राजकारणात राजकारण कमी, सगळ्यात जास्त राजकारण इकडे. कुणालाच कुणाचं पटणार नाही. कीर्तनकाराची भांडणं आहेत एकामेकात 36चा आकडा आहे. तोंड बघत नाही समोर भेटून बी एकमेकांना. बाजण्यांची भांडणं आहेत. त्या दिवशी 35 वर्षाचा पोरगा भेटला त्याला म्हणलो काय झालं गाड्या, काय नाही म्हणला महाराज. अरे म्हणलं एकादशी आज भजनाला नाही गेला. नाही म्हणलं काय ती त्यांची चालत्यात चांगली भजनं ते काय आम्हाला माईक येऊन देत नाही हातात. म्हणलं काय झालं, म्हणले माईक मागितला तर एकमेक माईक फेकून आणि त्यात एकामेकाला. म्हणजे इकडलं नाही सांगत काही ठिकाणचं सांगतोय. लक्ष नाही का. हाय बरं का असं माईक फिकून आणि त्या. आता मला सांगा त्या पोराचं बरोबर आहे ना. तो म्हणला हे भजन करून ह्यांचाच उद्धार नाही झाला. म्हणले आम्ही कस काय उद्धार करून घेऊ म्हणले महाराज आमचा. मला काय म्हणायचं आता एकटाच हाडीपाठ म्हणतो काकडा म्हणतो तर लोकाला म्हणूनच देणार नाही म्हणलं बाकीची कशी काय येते नाही. लक्ष नाही का, सकळांशी येते आहे अधिकार. प्रत्येकाला इथं अधिकार आहे सज्जनाव. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. आणि म्हणून मला असं वाटतं सज्जनाव, आणि म्हणूनच मी परवा दिवशी एक वाक्य बोललो. मला वाटतं आमच्या अमोलदादा बोराटे वारकरी गोडवा तोच चॅनल लावलाय का आज. तुम्ही लई व्हिडिओ व्हायरल केला माझा. मला वाटतं किती लाखाव गेला आता, 30 लाखाव गेला का. 30 लाखाव एक शॉर्ट व्हिडिओ गेले. काय आम्ही आदिल निजाम मुघल आणि कुतुब यांच्या परंपरेतले नाहीत. आम्ही शेख मोहम्मद बाबा अनगडशाह फकीर आणि संत कबीर यांच्या परंपरेतले आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान. सेना नाभिजान विष्णुदास ओ
सेना विधान विष्णुदास सेना विधान विष्णुदास विष्णुदास. वाजवा आता टाळी. मग काय आता हे जे सगळं बोलतोय ते प्रमाणावर बोलतोय साहेब, प्रमाणाच्या बाहेर नाही ना. कबीर लतीफ मोमीन मुसलमान, आता हे सगळ्या संतांची प्रमाण आहे. आता ही प्रमाणच आम्ही मानायला तयार नाही म्हणलं होईल कसं. तुम्हाला खरं सांगतो लक्ष देऊ नये का सज्जन हो, याचं कारण असं आहे, या ठिकाणी मुद्दामून या अभंगाची आज निवड केलेली आहे. मी आज परखडपणे या ठिकाणी धर्माच्या अनुषंगाने बोलणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आणि म्हणून या ठिकाणी अतिशय सुंदर, जरी एक दिवसाचा कार्यक्रम आहे संतोष महाराज, तरी उपस्थिती फार सुंदर पद्धतीने, चांगली उपस्थिती. अहो एका दिवसाचा कार्यक्रम पार पाडायचा म्हणजे एक दिवशीचं लिकीचं लग्न पार पाडणं एवढं सोपं नाहीये. सगळ्या पाहुण्या रावळ्यांना आमंत्रण देणं, परिसरातल्या लोकांना आमंत्रण देणं. बरं आम्ही बी एवढी भाग्यवान आहेत, आमच्यामुळे बी इथं 5-50 लोक आलेत. म्हणजे खास कबीर महाराजांचं कीर्तन आहे म्हणून. आमचे खऱ्या अर्थानं कोरेगाव भीमावरून काही आमचे सगळे सामाजिक कार्यकर्ते, माझे मित्रवर्ग, म्हणून मी साहेब आवळे साहेब, मी मगाशीच आत्ता बसतो त्यांच्याबरोबर म्हणलो आमचा यो भक्त वर्ग नाहीये. नाही तर काय आम्ही मोखार म्हणतो आमचे भक्त नाही. आम्ही भक्त करणे इतके मोठी माणसं नाही झालेलो अजून. आणि नाही आमचा अधिकार, ज्यांनी करावेत त्यांनी निश्चित भक्त करावेत. आम्हाला वाटतं ही आमची परमस्नेही माणसं आहेत, ही आमच्या स्नेहा म्हणून आमच्यासाठी जुडलेली आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं वक्त्याचं बोलणं परखड आणि सरळ असावं महाराज. आज शूटिंग चालू आहे. काय होतं माहितीये का, मोखार लोकांना एक वेगळे प्रवाद लावून चालणार नाही. कीर्तनकाराचं कार्य काय, त्यांनी 2 तास कीर्तन करायचं, आप्पा पक्षी अंगणी उतरतीन ते का गुंतवणी राहते. आम्ही 2 तास कीर्तन करायचं ना, आम्ही निघायचं. आम्ही विचारायचं नाही मंदिराला किती पैसे लागले. काय म्हणणे तुमचं याच्यावर. खऱ्या अर्थानं याच्यासाठी कुणीतरी दातृत्वान माणसं आहे आमची. खऱ्या अर्थानं रघुनाथ भाऊ दाभाडे या ठिकाणी वाघोली परिसर असेल, या परिसरात अनेक परिसरात फार मोठं कार्य केलं. आज 30-35 लाख रुपये खऱ्या अर्थानं एवढ्या दातृत्वान व्यक्तींवान. अहो नुसतं पैसा असणं बी गरजेचं नाही हो, ते देता बी आला पाहिजे लोकाला. लय जड हाताची लोक आहेत, जमत नाही महाराज. कस काय गणित लक्षात नाही का, म्हणजे आमच्या मानधनाचं नाही सांगत, हे गणित वेगळं सांगतोय. लक्षात नाही का, मी हे बघा काय त्यांनी मला काय म्हणायला नाही लावलं हे. नाही तर काय माहिती का अण्णा, गावात लोक गेल्यावर पहिली मला अर्धा तास मोकार बेजार करतात. महाराज तंटामुक्ती अध्यक्ष नाव आलं पाहिजे नाही. खऱ्या अर्थानं कुणीच नाव नाही गेलं. ही सगळी स्नेह आणि माणसं जोडल्या गेलेली आहेत. आणि हा स्नेहच आयुष्यभर कामाला येतो. लक्ष देऊ नये का सज्जनाव. खऱ्या अर्थाने हे सांगायचं तात्पर्य, हे नावाची लिस्ट वगैरे कुणी दिली, आमचे नितीन गावणे पाटील असतील, आमचे अनिल काळे असतील, विक्रमदादा शिंदे असतील, आमचे प्रकाशदादा वाळे साहेबांचा आमचा फार जुना स्नेह. खऱ्या अर्थानं फार जुना म्हणजे फार जुना स्नेह. आमचे नंदकुमार कुर्णे साहेब, हा सगळा खऱ्या अर्थानं हा दत्तभक्त परिवार आहे बऱ्यापैकी खऱ्या अर्थानं. आणि चांगला मला काय सांगायचंय, दत्तांची भक्ती ही खऱ्या अर्थानं फार मोठी भक्ती आहे सज्जनाव. हा नाथ संप्रदाय फार मोठा संप्रदाय. या संप्रदायाची ताकद एवढी मोठी आणि व्याप्ती पण मोठी आहे. मी सांगतो नाथ संप्रदाय हा महाराष्ट्रापुरता नाही, हा खऱ्या अर्थानं भारतभर पसरलेला संप्रदाय. याची व्याप्ती फार मोठी आहे. आणि खरं सांगू का, आज मंदिरात गेल्यानंतर तुम्ही पहा, हे उगाच नाही म्हणत चैतन्य कानिपनाथ महाराज की जिथं गेल्यानंतर चैतन्य, एक वेगळं चैतन्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं खऱ्या अर्थानं सज्जनाव, ही सगळी मंडळी आज जीवाभावाची या ठिकाणी आमचे वाघोलींचे अण्णा आहेत. अण्णांचं नितांत प्रेम. अण्णा आज लई दिवसातनी तुम्ही हाताला लागले बरं का. फक्त दोघात आपल्या फरक एवढ्या, माझी दाढी काळी आणि तुमची पांढरी. लक्षात नाही का, पण दोघांची मावळ्याचीच आहे बरं का, छत्रपती शिवाजीराजांच्या मावळ्यांची. आता काय झाले माहिती का आवळे साहेब, ह्यो सगळा एरिया आता बऱ्यापैकी आमच्या बाबांनी घेतली. आता ही सगळी लोक ही आता त्यांच्या फाडीची लोक ना, 60-70 इथली त्यांच्या फाडीची लोक. आता थोडासा तरुण वर्ग आमच्याकडे अट्रॅक्शन होतो. बरं काय झालं, थोडंसं बाहेर कार्यक्रम असल्यामुळे संतोष महाराज या परिसरात फारसे कार्यक्रम. आज मी मला फोन आला होता आपटीवरनी, पण पाटलांना सांगितलं नाही सेवा आता शिल्लक. हे माझा मोठापणा नाही सांगायला आलो तुम्हाला की मी किती मोठा आहे, मी किती भारी आहे, हे सांगायचंच नाही. मला एवढंच सांगायचंय, आमचा पाहुणा किती राहिला हे माहिती नाही, पण हिकडला पाहुणा लय कमावलाय आम्ही. लक्षात नाही का. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आज स्पेशल हालगुण आमचे मच्छिंद्रदादा सातो. अहो त्यांचं तर काय मोठ्या भावाप्रमाणेच आमच्या प्रेम, वेगळंच प्रेम. म्हणले मग 100 किलोमीटरवर माणूस 2 व्हीलर येते कीर्तनाला म्हणल्या, अवघड झालं ना गणित. खऱ्या अर्थानं म्हणजे तुमचं प्रेम आहे बरं का. आणि ही तुम्ही सगळी ऊर्जा देता ना, म्हणून आज आम्ही 1000 किलोमीटरचा प्रवास करतो ना, पण आमचे हातपाय थरथर कापत नाही का. कारण आम्हाला माहिती आहे कुणाचं तरी पाठबळ आमच्या सोबत आहे गड्या. आज आम्ही हिंदुत्वासाठी परखड बोलू ना, तर आमच्या सोबतही कुणीतरी उभं राहणं गरजेचं. लक्षात नाही का. आणि 100% मला असं वाटतं माणसं आमच्या सोबत उभी राहणार. मला काल फोनाला म्हणले, महाराज तुम्ही काळजी करू नका हो, तुम्ही परखड बोलत चला, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे. बास एवढा शब्द पाहिजे. आयुष्यात काय पाहिजे सज्जनाहो. लक्ष
देऊन ऐका आणि मग बाकी सगळे मिळणारच आहे. आणि काळजी करू नका, ही माझी जरी तिसरी पिढी आहे, मला 100% गॅरंटी आहे माझी चौथी पिढी इथंच उभी असेल एक ना एक दिवस, नक्कीच असेल. या मंदिराच्या वर्धापन दिनाला कितव्या तरी वर्षाला माझी एक तरी पिढी इथं कीर्तन करेल. आणि मला असं वाटतं जो परमार्थात आनंद आहे तो आनंद इतर कुठंच नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणून हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन. सजना हो, धर्माचं कार्य करायला जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यू लोकात आले, धर्म सांगायला आले. खरं सांगू का, धर्माचं नाव म्हणजे धर्माचं काम म्हणजे भगवंताचं नाम. लक्ष देऊ नाही का, सोपं काम आहे. धर्माचं काम म्हणजे मोठं कार्य नाही. जर धर्म टिकवायचा असेल तर भगवंताचं नाम घेणं. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. कारण ते असंही महाराज, घेता कानिपनाथ बाबांचे नाव होते न होणारे काम. आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे. आमचे वडिला मी सहज कीर्तनाला येता येता 100-150 किलोमीटरचा प्रवास केला आणि कानिपनाथ बाबांचा जप चालू होता गाडीत. डिझायर गाडी होती तेव्हा. जाता जाता म्हणलो गाडी आता कसं काय व्हावं, मला तर झोप लागली, समजत नव्हतं काय करावं. पण काय नाही, बुरळ पडली, डिवायडरला गाडी धडकली. जी गाडी धडकली तुम्हाला सांगतो, बाबा मागून चैतन्य कानिपनाथ महाराज की कानिपनाथ बाबांचं ओम नमः शिवाय नामस्मरण सुरू होतं. पण खरं सांगू का, आजपर्यंत या जगाच्या पाठीवर अनेक संकटातून फक्त नाम तारून गेलं. लक्षात नाही का, अनेक संकट तुम्हाला आणि मलाही. बघा कोरोनाच्या काळात इथं अशी कित्येक माणसं आहेत जी नामस्मरण करत होती. म्हणजे काही नामस्मरण करणारी माणसं गेली असतील, पण ती गेल्यानंतर बी देवाच्या चरणाजवळ विलीन झाली. लक्षात नाही का, नामस्मरणात काय ताकद ते सांगतो. हा आमचा अनुभव सांगायला नाही इथं, पण गाडी एवढ्या भयानक पद्धतीने धडकली महाराज, कुठून ट्रक येत होता, संपलंच होतो आम्ही जवळजवळ. खऱ्या अर्थानं बाबांनी मागून आवाज द्यावा, जसं काही कानिपनाथ बाबांनी सांगावं कानात येऊन की महाराज आता जागे व्हा, अजून तुम्हाला लय मोठं कार्य करायचंय. पण खरं सांगू का, ही खरी चैतन्य कानिपनाथ बाबांची कृपा आहे, ही दत्त महाराजांची कृपा आहे, खऱ्या अर्थानं ही गणेशाची कृपा आहे, आणि हे देवाचा देव महादेव खऱ्या अर्थानं महादेवाची कृपा आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही तरतोय. मला आजही वाटतं, कोणी विश्वास ठेवा नका ठेवू, पण तुमच्या माझ्या मागं एक दैवी शक्ती प्रत्येक वेळेस काम करते. प्रत्येक वेळेस आपण चालत असताना एक सकारात्मक दृष्टिकोन. मी सांगू का तुम्हाला, धर्माचं काम म्हणजे आज इथं मंदिर उभं राहिलं ना, हेही धर्माचं काम आहे. विठ्ठल 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 विठाला 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 विठाला. तुमच्या माझ्या पाठीमागं आणि आजूबाजूला एक दैवी शक्ती कार्य करते, जी नेहमी आपल्या बरोबर सकारात्मक दृष्टिकोन. पहा तुम्ही, असं किती वेळा घडलंय की एखादी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर यावी म्हणजे आपल्याला आठवावी आणि 10 मिनिटात तो माणूस आपल्याला दिसावा. म्हणजे हा नियम लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आहे खऱ्या अर्थानं. तरी त्याच्यातही एक शास्त्र आहे. लक्ष देऊ नका, त्याच्या मागे एक अध्यात्म आहे. माणसाचं आयुर्मान वाढणं किंवा सगळ्या गोष्टी याचं माणसाचं जीवनही जे शास्त्राच्या परीने घेते. आणि म्हणून मी सांगितलं, हे कानिपनाथ देवस्थान हे सगळ्यात खऱ्या अर्थानं कडक देवस्थान आहे. कडक म्हणजे तो चिमटा म्हणजे असा चिमटा आहे, एका रपाट्यातच माणसं करतो. सोपं नाही महाराज. नाथांची गादी म्हणजे सोपी नाही. ज्यांनी या गादीचा अवमान केला ना, त्याच्या 7 पिढ्या अजून रेंजला आल्या नाहीत. रेंजला आले नाहीत, तुमची लक्षात ठेवा. हे सोपं नाही. हे सांगतोय कशा पायी, बघा नाथांची आणि पिरांची ही तिथूनच चालत आलेली परंपरा आहे. आजही काही ठिकाणी खऱ्या अर्थानं पिराची यात्रा जत्रा असते आणि ते नाथांचं. हे पिराचं ठाणं हे नाथांचं ठाणं, नाथाचं ठाणं हे पिराचं ठाणं. ज्यांना कळते त्यांच्या लक्षात येते, ज्यांच्या नाही लक्षात आलं त्यांनी कीर्तन झालं विचारायला या. त्याचे काही चार्जेस नाहीत, फक्त हे जे चार्जेस थोडेफार आहेत. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणून माझं मुद्दाच क्लिअर आहे. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, धर्माचं काम म्हणजे भगवंताचं नाम घ्यायला मी इथं आलो. आणि मला असं वाटतं, नामस्मरणात इतकी आई ताकद आहे, ज्या क्षणी नामस्मरण आहे त्या क्षणी पापाचं धन जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. जय हो. जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जन्मांतरीचे. वा
वाजवा टाळीन मग काय आता. नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. सज्जन हो, जन्मांतरीचं पाप जर जाळायचं असेल तर ही ताकद नामस्मरणात आहे. आणि खरं सांगू का, खरंच ज्या क्षणी आपण नाम घेऊ ना त्या क्षणी असंख्य केलेलं पाप जळण. म्हणजे याचा अर्थ असा नाही बरं का, एका बाजूनी पाप करायचं आणि दुसऱ्या बाजूनी नाम घ्यायचं, असं कसं चालेल. म्हणजे गातो चांगला पण आधी पितो न मग गातो. कोण ऐकायचे तुझं गायन? नाही लक्षात आलं का. नामस कीर्तन साधन पै सोपे आई जळतील पापे जन्मांतरीची. जन्मांतरीचं पाप जाळण्याचं नाम करतो पण याच्यातही काही 10 दोष खऱ्या अर्थानं उभेत परमार्थात. लक्ष देऊ नाही का. नाम घेणं चांगलंच आहे पण एका बाजूनी जर असं ठरवायचं आम्ही नाम म्हणजे पाप करणार आणि दुसऱ्या बाजूने ठेवायचं की आम्ही नामस्मरण बी करणार म्हणजे गेलेलं पाप हे नाम जाळणार, तसं नाही. खऱ्या अर्थानं जे आपल्याकडून काही निर्हेतुक बुद्धीनं काही वेगळ्या पद्धतीनं जे पाप होतं की ज्याचा हेतू आपला काहीच उद्दिष्ट नाही पण सहज घडलेलं पाप. म्हणजे खरं सांगू का, चालता चालता एखादी मुंगी पायाखाली येणं आणि मुंगी मरणं हेही मोठं पाप आहे. लक्षात नाही का, हे पातक आहे. कोणतं पातक माणसाकडून कधी घडलं माहिती नाही पण ही सर्व पातक मनुष्याच्या देहाला अडचणी उभ्या करतात. आणि या अडचणीतून जर निवारण व्हायचं असेल तर नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. किंवा अजून सांगतो, सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. सर्व साधनाचं जे सार आहे ते एक भगवंताचं नाम आहे. अहो पापाचे डोंगर जाळण्याचं काम घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. आणि म्हणून मला असं वाटतं पापाचे डोंगर. अजून एक सोपं सांगू का, तुम्हालाच बसलेल्यांना विचारतो, ही जी धरणी आहे या धरणीमध्ये धारणा शक्ती जास्त आहे का बसलेल्यांनी सांगा दाहकता जास्त आहे? अग्नीमध्ये दाहकता जास्त आहे. पाटील या मातीने जर ठरवलं तर 6 महिने लागतील 5 महिने गवत उगवायला. किती वेळ लागेल? 5 महिने. तुम्हाला खरं सांगू का, पाप करायला पाप करण्याचा विषय फार मोठा आहे पण ते पाप जाळायचा विषय फार सोपा आहे. तेच सांगतो तुम्हाला. आता या धरणीने जर ठरवलं गुरुजी जर गवत उगवायचं किती महिने लागतील? 5-6 महिने लागतील. आणि 4-5 महिने लागल्यानंतर आता मला खरं सांगा, जर ही गंज अन्नाची मोठी मोठी गंज लावायची आणि गंज लावून आता काय करायचं शुभम महाराज, एक काडीपिटी घ्यायची आणि गंजाच्या पुढे उभं राहायचं, चालेल का? आता काय वाटतं तुम्हाला, एक काडीपिटी पाहिजे का गंज जाळायला? अहो नुसती एक काडी असती तरी खऱ्या अर्थानं हरिपाठात मी त्याचं प्रमाण आहे. लक्षात नाही का, एक काडी अख्ख्या गंजेला जाळू शकती. काडीपिटीची गरज नाहीये. तृण अग्नी मिळे समरस झाले. हा. आणि मग मला असं वाटतं ते हरीचं नाम, एक नाम पापाला कसं जाळतं, जशी एक काडी खऱ्या अर्थानं संपूर्ण गंजीला जाळती तसं एक चैतन्य कानिपनाथ बाबांचं नाव, एक दत्तगुरूंचं नाव आणि एक विघ्नहर्त्या गणेशाचं नाव असंख्य पापाला जाळतं. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तुम्ही प्रमाण दिलं, नामस्य कीर्तन साधन पै सोपे. बाकीची सगळी साधनं आहे अवघड अवघड आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, बोला बोला, हा अवघड आहे. तुझं सूक्ष्म म्हणू की स्थूल रे, काय देवाचं वर्णन करावं? तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे, अवघड आहे. तुझी पार नाही गुन्हा माझी अल्पमती नारायणा, हेही अवघड आहे. आणि संतोष बा आता जर काल्याचं कीर्तनला करायला लागलो गुरुजी, सोपं आहे का? काला तळहात टेकत डाव्या गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान रांगत. काल्याचं कीर्तन नाही म्हणून थांबवलं. सोपं आहे का? आता काला करा. अहो सोपं नाही. तुझ्या पार नाही गुन्हा माझी अल्पमती नारायणा, सोपं नाही ना. चेंडू गेला, पेंद्या गेल्या, गडबडी झाल्या. ते संतोष बाबा म्हणतात थोडं होऊ द्या झलक. सांग पेंध्या हरिचा चेंडू पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा, हे सांगना पाण्यात गेला कसा, हे सांगना पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा. सांग पेंढा हरिताचे, सांग पेंढा
हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा बाई 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 पाण्यात गेला कसा हे सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा हा जीव माझा थोडा पकवास लावत आहे हा जीव माझा 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 झालाय वीणा झालाय वीणा झालाय वीणा तुझा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा वाजवा आता माझ्यासाठी बिटाली हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा झालाय वेडा पिसा सांगना पाण्यात गेला कसा हे सांगना म्हणून नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे तुकोबाराय सांगतात हेची आम्हा या अभंगाची सुरुवात खऱ्या अर्थानं दुसऱ्या चरणापासून केलेली आहे. पहिल्या चरणापर्यंत येत खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे या ठिकाणी सांगणार आहे. थोडंसं नैमित्तिक कीर्तन आहे त्यामुळे थोडं मिक्समध्ये करतोय. सप्त्यामध्ये असतं तर थोडा अजून रेंजनी चाललो असतो. लक्ष देऊ नाही का आता जास्त आज मी बांधलेला नाहीये. आणि हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम सजनाव सोपा अर्थ आहे भगवंताचं नाम जनमानसांपर्यंत पोहोचवणं म्हणजे मोठं धर्माचं काम तुकोबाराय सांगतात. पण खरं सांगू का हे काम करणं फार अवघड आहे. तुकोबा सांगतो विठोबा लोकांना धर्म सांगणं आणि देवाचं नाव घ्या म्हणणं हे लय अवघड आहे. तू सांगतो त्या मृत्यू लोकात सांगावं पण ज्या मृत्यू लोकातला तो विचार करतो ना तो मृत्यू लोक आणि त्या मृत्यू लोकातली माणसं लय वांगाळे देवा. चांगल्या माणसाला कधीच चांगलं काम नाही करून देत. पुढे चांगली आपली माणसं राहायला लागली की आपली माणसं मागं वळतात. तुम्हाला खरं सांगू का जेवढं मृत्यू लोकात जळकी वृत्ती आहे हे कुठल्याच लोकात नाही. लक्षात नाही का बाकी सगळीकडे सगळं चांगले पण हितलही जळकी माणसं बनवल्यात. आणि खरं सांगू का जळकी माणसं आयुष्यात पाहिजे तरच जीवन जगायला मजा आहे. कुणीतरी आपल्याबद्दल चर्चा बी केल्या पाहिजे. तो त्याला काय म्हणतात माहिती का ते आपलं सहज बोलता बोलता ओघानी ते बिनपगारीन फुलाधिकारी असं म्हणते त्याला. काही नाही त्याला पगार तर कुठलाच नाही पण अधिकार मात्र आपण सगळे देऊन टाकायचे. पाटील आपल्यावर कोणी बोललं ना साहेब आपण बिंदास बोलून द्या. कुणीतरी बोललं पाहिजे ना आपल्याला. तुम्हाला खरं सांगू का टोचणारे काटे नसतील तर कार्य करायला मजा नाही सज्जन. कुणीतरी टोचणारे काटे पाहिजेत कुणीतरी मागं वडलं पाहिजे. आणि जोपर्यंत लोक आपल्याविषयी चर्चा करणार नाही ना अहो आपलं नाव बी होणार नाही. लक्षात नाही का कबीर महाराजांविषयी चर्चा केली कीच कबीर महाराजांचं नाव आहे. उगं मोखार उगच नाव झालं का कुणीतरी नावं बी ठेवायला पाहिजे. लक्षात नाही का या जगात अशी एकही गोष्ट नाही की ती परिपूर्ण आहे. कुठली तरी काहीतरी जीवनात अशी गोष्ट आहे प्रत्येकाच्या जीवनात की त्याच्याकडे एक अपूर्णता आहेच. माणूस थोडीच परिपूर्ण आहे. सगळे गुण सगळे जमतात असं थोडीच होतं. काही ना काही माणसाकडे काही गोष्टी आहेत की ज्या नाही आहेत. आता मी बी कीर्तन करतोय माझ्याकडे काय सर्व श्रोत आहे का मी काही गोष्टी मला बी जमणार नाही. एखादा हुशारग्रस्तानी जर प्रश्न विचारला तर माझी बी तत्तम होईल ना. मी त्याला सांगावं लागेल. मी अभ्यास करून सांगेन तुम्हाला. मला नाही सांगता येणार. या जगात कोणीच परिपूर्णतम नाही. पण काय सांगू खरं सांगू का जिसका नाम है उसको ही लोग बदनाम करते हैं क्यों तो जब तक जिंदा है तब तक निंदा है. जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत निंदा झालीच पाहिजे. आणि ज्याची निंदा होती ना त्याचे मार्ग अजून सोपे होतात काम करायला. लक्षात नाही का म्हणून काम करताना लोक बोललीच पाहिजेत ती मागं वडलीच पाहिजेत. तुकोबा अरे ही लोक येडपाटीत मला बी माहिती. अरे मीच बनवल्यात तुका ती वांगाळ मीच बनवल्यात. वांगाळमध्ये इथला शब्द आप्पा पुण्यातला लांबचा शब्द नाही वांगाळ. विक्रम शेठ इकडला पुण्यातला शब्द बरं का वांगाळ. माणसं पुढे नाही जाऊन देत लई बाई अनेकेत. आणि तुम्हाला खरं सांगू का म्हणजे मुद्दाहून म्हणलं मी राजकारण राहिलंच नाही. आता राजकारण इकडे जाऊ सुरू झाले. राजकारणात काय राहिले तुम्हाला काय वाटतं आता राजकारणात राहिले काय. राजकारणात विकास कामावर टीकाच नाहीये दुसऱ्याच गोष्टी उभ्या राहिल्या. माझा कुठला पक्ष नाही आणि मग कुठल्या पक्षाचा प्रवक्ता आहे.
पण जे राजकारणात काम करतात त्यांच्याबद्दल चांगलंही बोललं पाहिजे. राजकारण हे सुंदर समाजकारण आहे, त्या दृष्टीने बघता आलं पाहिजे. कार्यकर्ता आतापर्यंत हरपळलेलाच आहे, त्याला कुणीच चांगलं नाही म्हणत, पण त्याचं बी काम चांगलं आहे. त्याच्याबरोबर मग तो सरपंच असो किंवा ग्रामपंचायत सदस्य असो, त्याचं काम चांगलं आहे ना, त्या विषयावर बोलायला पाहिजे, कारण गावासाठी त्याची तळमळ आहे. लक्ष देऊ नका सज्जन हो, हे सांगितलं कशापायी? लई स्पर्धा उभी राहिली हो, भयानक स्पर्धा. हे धर्माचं काम करणं सोपं होतं का? अहो भयानक स्पर्धा. तुकोबा सांगतात विठोबा लई स्पर्धा या मृत्यू लोकात. हे काम करायला तुम्हाला पाठवतो धर्माचं, पण फार अवघड आहे. स्पर्धा म्हणजे लक्ष देऊ नये का, सगळीकडे स्पर्धा आहे, जिकडे जाईल तिकडे स्पर्धा. म्हणून तुमचं कुणाचंच मध्ये आम्हीच आमचं पहिलं घेतलं. काय झालं? बजण्या स्पर्धा, पक्वाजा स्पर्धा. 2 पक्वाजे वाजवायला लागले की दोघांच्या गुरुचे बोल काढतात, आणि त्यात आडवं वाजवणारी बी लई आहेत. मुद्दामून समवणार आणणार, चुकावणार, त्यांना त्याच्यातला अभिमान वाटतो. कसं काय चुकावलं? गायकांचं म्हणजे कीर्तन झालं की मग गायक एकाला काय म्हणतात, कशी काय जिरावली, आता काय जिरवाय आलता होईत. अहो लय अवघडी. एवढं सोपं आहे का तुम्हाला वाटतं? महिला मंडळ तुम्हाला हसा येते, पण तुमच्या कबीला स्पर्धा आहे. एखादी नटून निघाली की 4 जणी लगे बाहेर येतात, कुठं चालली आता? 13व्याला चालली. काय करायचे तुला, कुठं चालली? लई मोखार उचापा त्या लोकांच्या. हे काय झालं माहिती का? अहो लई अवघड आहे गणित. वाटतं तेवढं सोपं नाही. कालच मी एक संवाद ऐकला परवा. ती म्हणली काय ग बाई, म्हणले तू आधी फॉर्म भरला नाही, मी आधी फॉर्म भरला, आणि तुझ्या अकाउंटला कसे काय पैसे जमा झाले लाडक्या बहीण योजनेचे? म्हणले शिंदे साहेबालाच फोन करते. बरी आहे का तर आता शिंदे साहेबाला? अहो लई अवघड झाले. आता काय झालं, आवळे साहेब मी इनोव्हा गाडी घेतली, तर मग तुम्ही आले आमचं अभिनंदन करायला, गाडी पूजन करायला आले, पण काही बहादुरांनी आम्हाला फोन केला. एका वर्षात एक बी फोन नाही. म्हणलं बोला साहेब. म्हणले काय नाही महाराज, खऱ्या अर्थानं प्रेमाची माणसं. अहो किती जण, हे बघा गाडी घेणं म्हणजे काय लय मोठा पराक्रम नाही, पण त्याच्यासाठी नुसते 2-4 फोन फिरवल्या लावा जमा येणं लय मोठी गोष्ट आहे. आमचा पाहुणा तर बघतच बसला. म्हणलं ही माणसं आल्यात कुठून? म्हणलं ही माणसं साधी नाही, ती लय मोठी माणसं आहेत. लक्ष देणं ऐका सज्जनाव, हे सांगायचं दात्र. म्हणून मी मागाशी काय म्हणलो, ज्याच्याकडे आहे त्याला देता आलं पाहिजे. दातृत्व पाहिजे ना. दातृत्व नसल, मोठं वाक्य बोलू का, जर पाण्याला, हे बघा शेवाळ कधी येतं? पाण्याचा उपसा नाही झाला की पाण्याला शेवाळ येतं. आपण कमवल्यापैकी 100 रुपयापैकी 10 रुपये आपल्याला देताच आले पाहिजेत. धर्माच्या कामाला देता आले पाहिजेत. तुम्ही म्हणाल महाराज आमचे रघुनाथ भाऊ दाभाडे किंवा आता इथं बसलेली प्रत्येक दातृत्व व्यक्ती ती देतात, म्हणजे त्यांना त्यांचं नाव करायचंय का मोठं? त्यांना असं वाटतं का आमचं कोणी कौतुक करावं? ती कौतुकाला प्रिय माणसं नाहीत. त्यांना वाटतं धर्माच्या कामाला दिल्यानंतर खऱ्या अर्थानं सुख, शांती, समृद्धी ही परिवारामध्ये, घरामध्ये शाबूत राहते. लक्ष नाही का, परमेश्वराची कृपा राहते. आणि मला असं वाटतं जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हे सांगायचं तात्पर्य. म्हणून संतोष महाराज, जर पाण्याचा उपसा नाही झाला की पाण्याला शेवाळ येतं. मग सोपं बोलू का, तसं दानाचं बी. आता सगळ्या अंगठ्यावाल्यांनी इकडे लक्ष द्या. अण्णा हा, दानाचा जो उपसा नाही झाला आणि मग दानाला बी शेवाळ येतं. लक्ष दे नाही का, खऱ्या अर्थाने दातृत्वान माणसे. आणि म्हणून मला असं वाटतं सज्जनाव, मग असंच बोलताना मला एकाने विचारलं, आप्पा रामदास आप्पा बरं का, मला एकाने विचारलं, म्हणले महाराज तुमचं कसं काय उपसा, तुम्ही तर नुसतंच वडीत आहे रोज. आज इकडे एक पाकिट, उद्या तिकडे पाकिट, पुण्य स्मरणाला लगेच नाही, पुण्य स्मरणाला लगेच भागात 7 ते 9 कीर्तन, आणि लगेच 9 ते 11 लावून घेतलं. अरे छापीताई तरी किती म्हणली? म्हणलो गाड्या तू चल माझ्यासोबत. 4 दिवस आला ना, मग नाही मुळव्यास संघटनेचा जिल्हा अध्यक्ष झाल्या कळून तुला कसं काय असते. एवढं सोपं आहे का ते? अहो ज्याला त्याच माहिती असते कसं काय चाललंय ते. जे ते म्हणतंय आमचं बरं चाललंय, पण ते काय सगळ्यांचंच बरं खरं नसते. लक्ष देऊन ऐका, त्याला त्याच्या वेदना माहिती आहेत काय ते. 1000 किलोमीटरचा प्रवास करणं आई सोपं आहे का? एक दिवस पंढरपूरवर माणूस नाही आला की त्याला वाटते जाम झालं का तू, त्या पेन किलरची गोळी खाते. आज इथं नाही बसायचं, उद्या. तुम्हाला खरं सांगू का, आम्ही काय दिलं खऱ्या अर्थानं, आम्ही धर्मासाठी काय दिलं तर आम्ही आमच्या धर्मासाठी, आम्ही हिंदुत्वासाठी आमचं तारुण्य व्यतीत केलं. खऱ्या अर्थानं हे तारुण्य संपवलेलं. लक्ष नाही का, जे तारुण्य आम्ही परिवारासाठी दिलं पाहिजे ते तारुण्य आम्ही धर्मासाठी दिलंय. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. जाऊ द्या, आता अभंगाच्या पहिल्या चरणात 2च मिनिटात येणार आहे. एक महत्वाचा विषय तुमच्या समोर सांगायचा आहे. फक्त एवढा विषय सांगितलेला, आणि मग खऱ्या अर्थानं मला आता हे का सांगितलं, हे सगळीकडे स्पर्धा. तुकोबा सांगता तेव्हा लई स्पर्धा आहे. बरं आता काय, माझ्या गाडीचा विषय नव्हता सांगायचा, आणि मग मला फोन केला. म्हणले महाराज कसं काय बरं आहे? म्हणलं एका वर्षात फोन केला, काय गडबड काय? नाही म्हणलं महाराज नवीन गाडी घेतली. म्हणलं हो. बरं त्यांनी आधीच बायोडाटा काढलेला असतो. तुम्हाला चौकशी करणारी माणसं आधीच बायोडाटा काढून उभी असतात आणि मग तुम्हाला फोन करतात. तशी करणारच नाहीत.
म्हणलं मग नाही म्हणले 30 लाखाची ऐकलं. म्हणलं बरोबर ऐकलं, तू सगळाच बायोडाटा हिशोबच काढून आणलाय. नाही म्हणले कसं काय हप्त्यावर घेतली का म्हणून विचारलं. आता मला वाटलं अभिनंदन करतो का, ते म्हणतो हप्त्यावर घेतली का. त्याला म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायची तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर घेतली. स्वतःच ठेवायचं जाखून आणि लोकांचं बघायचं वाकून. काय करायचे, कुणाकडे किती पैसा आहे आपलं बघायचं, आपल्याकडे काय ते. दुसऱ्याचा बंगला बघून माझा बी तेवढा झाला पाहिजे. काय करायचे तुला, तुझ्या प्रारब्धात देवानी जेवढं दिलंय ना तेवढं तुला मिळणार आहे. एखाद्याची संपत्ती बघून तू तेवढा संपत्तीवान झाला पाहिजे. हा मोहच मनात कुणाच्या आला नाही पाहिजे. जर कोणाकडे कोट्याधीश आहेस पण तू आहे त्या समाधानी पाहिजेस. आणि खरं सांगू का, जी माणसं आहे त्या समाधानी आहेत ना त्यांचं समाधान भगवान परमात्मा, विठ्ठल पांडुरंग परमात्मा, गुरुदेव दत्त आणि चैतन्य कानिपनाथ बाबा ते समाधान वाढवतच असतात. आपण समाधानात समाधानी असलो पाहिजे. आहे ते शाश्वत आहे, दिलंय ते चांगलं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं मला असं वाटतं सज्जन हो, हे मी टिपण नाही काढून आलेलं बरं काय, मी आपलं असंच बोलतोय मोघानं. आणि त्यात सगळी गडगंज माणसं समोर बसल्यात म्हणल्यावर आज जरा मी थोडा बेभानी. आणि हे माझ्याच मातीत आहे, मी इथलाच आहे, त्यामुळे काय मी घाबरणार विभारणार नाही, हे सांगायचं तात्पर्य सज्जन हो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचं काम करायला तुकोबाराय आले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घरपुसोणी, देवन लगे देवन लगे. समाजाला देव कळला नाही तरी तुकोबारांनी धर्माचं काम केलं, नामस्मरण जनमानसात पोहोचवलं. आणि मग खऱ्या अर्थानं तो काळ होता 350-450 वर्षापूर्वीचा, ज्या काळात छत्रपती शिवाजीराजे आणि जगद्गुरु तुकोबाराय हे समकालीन आहेत. लक्ष देऊ नाही का, तुकोबारायांचा आणि शिवरायांचा 6 वर्षाचा काळ या पुण्यामध्ये गेलेला आहे. या लोहगावमध्ये खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी राजेंचं वास्तव्य व्हायचं, येणं जाणं व्हायचं. आणि मग जाता जाता मावळे म्हणायचं, राजा आज मोहिमेला जाताना आज लोहगावकडे नका जाऊ. राजे सांगतात, काय झालं मावळ्यांनो. राजा आपण फार वेळ घालवता, आपण दर्शनाला जाता आणि आपण तुकोबांच्या चेहऱ्याकडे पाहत बसता. राजा सांगतात, तुकोबांच्या वाणीत फार धार आहे, तुकोबांचं तेजस्वी आणि ओजस्वी चेहरा आम्हाला मनमोहून घेतो. तुकोबारांचा परमार्थ फार मोठा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आमच्याकडे जर राजसत्ता आहे तर याचा खऱ्या अर्थानं आम्ही उपयोग खऱ्या अर्थानं धर्मसत्तेसाठी केला पाहिजे नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांकडे या लोहगावमध्ये, या देहूमध्ये जगद्गुरु तुकोबारायांची कीर्तन व्हायची. साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अमृताची वाणी बरसायची. आणि या अमृताच्या वाणीतून बरसवत जगद्गुरु तुकोबाराय समाजाला उपदेश करायचे, नाम महात्म्य सांगायचे, भक्ती सांगायचे, परमार्थ सांगायचे. आणि माणसाला मोक्षाचं साधन जगद्गुरु तुकोबाराय जनमानसांपर्यंत न्यायचे. आणि मग छत्रपती शिवाजीराजे सांगतात, मावळ्यांनो आज आमची इच्छा झाली, आम्ही जगद्गुरु तुकोबारायांचं सर्व कीर्तन या ठिकाणी ऐकणार आणि मोहिमेवर जाणार. पण राजा आदिल, निजाम, मुघल, कुतुब, डच आणि फ्रेंच यांनी हौदस माजवलाय. राजा दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा सह्याद्री झुकलाय. राजा भगव्याचा रंग अंदूक झालेला आहे. आणि या महाराष्ट्रात हौदस माजवला राजा. आया बहिणींची इज्जत लुटल्या गेलेली आहे, मंदिरं उद्ध्वस्त झालेली आहेत, मंदिरातले गाभारे शिल्लक राहिले नाहीत राजा. आणि मंदिरातले गाभारे शिल्लक न राहता तुळशी वृंदावन नष्ट झालंय राजा. भारताची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती आणि हिंदुत्व फार धोक्यात आहे राजा. आणि या क्षणाला आता तुमच्या राजा कुठे निघालात. राजा सांगतात, मावळ्यांनो तुमची अधिकाराची भाषा आम्हाला कळतीये, तुम्ही धर्मासाठी बोलताय, पण खऱ्या अर्थानं आमच्यापेक्षा मोठं धर्माचं काम जगद्गुरु तुकोबाराय करतायत. आमच्यापेक्षा मोठं धर्माचं काम जगद्गुरु तुकोबाराय करतात. पण खऱ्या अर्थानं तुकोबारायांचं कार्य आज तुम्हाला दाखवतो. पहा, तुकोबारायांच्या कीर्तनात काय माणसं तल्लीन होतात, दंग होतात. महाराजांच्या वाणीचा प्रभाव या ठिकाणी समाजावर होत चाललेला. जगद्गुरु तुकोबारायांनी जगाची मन जिंकण्याचा या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न केला. विठोबांनी सांगितलं, तुका तुला जावं लागेल धर्माच्या कामासाठी. हेच आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. या खऱ्या अर्थानं अल्प आयुष्यात नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आणि वासुदेवाचं स्मरण करायला तुकोबा जगाला सांगतायत. कारण सर्व देहा माझी पाहो, अति दुर्लभ मनुष्य देहो, याची प्राप्तीचा संभव तो अभिप्राव अति दुर्गम. मनुष्य जन्म फार दुर्लभ आहे, फार कमी आहे. पण या कमी वेळेत जर संधी साधायची असेल तर भगवंताचं नाम घ्यावं लागल. हेच आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन सुरू झालं. तुकोबारायांची रसाळ आणि सुमधुर वाणी या ठिकाणी बरसायला लागली. जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनात थेट छत्रपती शिवाजी राजे येऊन बसते. आणि छत्रपती शिवाजी राजांचं तेज पाहून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, राजा तुम्ही आमच्या कीर्तनात यावं हे आमचं भाग्य आहे. राजा सांगतात, नाही तुकोबाराय, नाही जगद्गुरु, आपण जगद्गुरु आहात, आपण संत आहात, आपण कीर्तन करावं आणि आम्हाला कीर्तन ऐकायला मिळावं हे आमचं परम भाग्य आहे राजा.
हे आमचं परम भाग्य आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, राज आज आपण पूर्ण कीर्तनाला बसणार का? राजा सांगतात, हो तुकोबाराय. आणि मग झालं जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन सुरू. अगदी 2 ते 3 मिनिटात पहिल्या चरणाला येणारे सज्जन हो, धर्माचं कार्य कुठं सुरू झालं? कारण छत्रपती शिवाजी राजांचे प्रामुख्याने 2 गुरु आहेत, एक मासाहेब आईसाहेब जिजाऊ आणि दुसरे जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांचा 6 वर्षाचा काळ या पुण्यामध्ये शिवराय आणि तुकोबारायांचा कालावधी एकत्र गेलेला आहे. आणि तुकोबारायांच्या विचारांचा भक्तीचा पगडा या छत्रपती शिवाजी राजांच्या विचारांवर झालेला आहे. आणि मग झालं कीर्तन सुरू. आणि मग कीर्तनाची भाषा सुरू झाली. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगात या ठिकाणी मोक्षावर बोलण्यास सुरुवात केली. महाराज सांगतात, राज जर मोक्षावर जायचं असेल तर नामस्मरण करावं लागेल. धर्म अर्थ काम आणि अंतिम साधनभूत पुरुषार्थ मोक्ष आहे. या प्रत्येकाला मनुष्याला मोक्ष हवाय. सांगा ना राजा सांगतात, मग महाराज हा मोक्ष मिळवण्यासाठी आम्ही काय करावं? त्यासाठी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मोक्षावर जायचं. राज हेच आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. भगवंताचं नाम घ्यायचं आणि माणसाने मोक्षाची दारं उघडी करायची. आणि मग राज सांगू का तुम्हाला, ही नदी निघते, ही जाता जाता पाना फुलांना बरसत जाते. या ठिकाणी पशुपशवादिकांना पाणी देते, जनमानसांना पाणी देते आणि सगळ्यांना नदी तृप्त करते. जाता जाता नदी खऱ्या अर्थानं सर्वांपर्यंत जाऊन या ठिकाणी सर्वांची तृप्ती करते. पण नदीचं अंतिम ध्येय राज हे समुद्राला जाऊन मिळणार. समुद्र मापम प्रविशंती यद्वत. जर नदी समुद्राला जाऊन मिळली की राज त्याची गती खुंटली. तसं या मनुष्य देहाचं आहे. माणसाने जन्माला यावं, जनमानसांची सेवा करावी, आपल्याला जे मिळलंय ते इतरांसाठी द्यावं, धर्माच्या कामासाठी धर्माचं कार्य उभं करावं. जे सामाजिक कार्य त्यांनी समाज सेवा करावी, जे धर्म कार्य त्यांनी धर्माचं काम करावं, जे राजकारणात त्यांनी राजकारणाच्या अनुषंगानं कार्य करावं. प्रत्येकाने पण हे सगळं करत असताना राज भक्ती करावी, परमार्थ करावा, भगवंताचं नाव घ्यावं. जसं नदीचं अंतिम ध्येय या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळणं, तसं या मनुष्याचं अंतिम ध्येय हे मोक्षाला जाऊन मिळणं राज. आणि मोक्षाला जाण्यासाठी त्याला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मनुष्यानं मोक्षाला जायचं. राजे म्हणतात, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मोक्षाला जायचं. राजांना समजेना. स्वतः जवळची असणारी तलवार छत्रपती शिवाजी राजांनी बाजूला ठेवली. मावळे सांगतात, राजा दुश्मन नाही मोठा आहे. आदिल, निजाम, कुतुब, मुघल, डच, फ्रेंच यांनी हौदस माजवलाय. राजा तलवार हातात घ्या, राजा मोहिमेला जायचंय. राजा सांगतात, आता मोहिमेला नाही जायचं, आता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता थेट मोक्षावर जायचं. पण राजा मोहिमेचं काय? मोहिमेवर आपण जा, मावळ्यांना मोहिमेवर आपण जा. पण राजा यांचं नेतृत्व करणारा जर कोणी नसेल तर मोहिमेवर कोण जाणार? राजा तुमची गरज या महाराष्ट्राला आहे. आई साहेब जिजाऊंच्या उद्दिष्टानं तुम्हाला उभा केलं. राजा उठा, घ्या तलवार आणि चला मोहिमेला. राजा म्हणतात, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता मोक्षावर जायचं. आता मात्र धर्म संकट या ठिकाणी महाराष्ट्रावर उभं राहिलं. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी शपथ घेतली हे स्वराज्य निर्माण करायचं, ते शोभाराजे आज खऱ्या अर्थानं उद्विग्न मनानं या ठिकाणी तलवार बाजूला ठेवली, हातात टाळ घेतला आणि रामकृष्ण हरी म्हणायला लागले. ऐका सज्जन हो, भक्ती आणि शक्तीचा समागम याच पुण्यामध्ये उभा राहिला आणि इथून धर्माचं मोठं कार्य सुरू झालेलं आहे. म्हणून मला असं वाटतं पुणे म्हणजे पुण्य नगरी आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आणि मग जगद्गुरु तुकोबारायांचा विचारांचा प्रभाव शिवरायांवर एवढा झाला की महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणतात. मावळे सांगतात, आई साहेब अनर्थ झाला. काय झालं? काही नाही आई साहेब. छत्रपती शिवाजी राजे रामकृष्ण हरी म्हणतात. मावळ्यांनो, रामकृष्ण हरी म्हणतात, याच्यातला अनर्थ कुठला? माझा शुभा जर देवाचं नाव घेत असेल तर याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट आमच्यासाठी नाही आई साहेब. ते रामकृष्ण हरी म्हणतात, पण ते आता जगदंब म्हणत नाहीत, ते हर हर महादेव म्हणत नाहीत, ते रामकृष्ण हरी म्हणतात. अरे राम म्हणावं किंवा शिव म्हणावं याचा अर्थ एकच आहे. आई साहेब, आमचं म्हणणं तसं नाहीये. पण ज्या शुभा राजांना आपण खऱ्या अर्थानं तलवार घेऊन धर्माच्या कामासाठी उभं केलं, त्या छत्रपतींनी आज तलवार बाजूला ठेवली आणि त्यांना विचारलं की मोहिमेवर जायचं, तर राजे म्हणतात, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता मोक्षावर जायचं. आई साहेब सांगतात, माझ्या शुभा राजाला मी ज्या उद्दिष्टानं उभं केलंय, माझा राजा असा करू शकत नाही, माझा शुभा असा करू शकत नाही. थेट आई साहेब जिजाऊंनी जगद्गुरु तुकोबारांची भेट घेतली आणि त्याआधी छत्रपती शिवाजी राजांकडे पाहिलं. राजे शांत झालेत. भगवाधारी असणारा राजा शांत दिसत होता. खऱ्या अर्थानं भगव्याची चमक आज शांत झाली होती. आणि आई साहेब सांगतात, शुभा राजा अरे कुठे
आपली तलवार. राजे सांगतात आई साहेब कशा पायी तलवार घ्यायची. राजा मोहिमेवर जायचंय. आया बहिणींची इज्जत तुटली आली आहे. किंचाळण्याचा आवाज चहूबाजूनी येतोय. राजा अरे तुमची गरज आहे राजा महाराष्ट्राला. राजे सांगतात आई साहेब आता मोहिमेवर नाही जायचं आई साहेब. आता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता मोक्षावर जायचं. राज तुमचं कार्य नवं हे राज सांगतात आई साहेब जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हेच आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. जरी ते सांगत असेल तर त्यांचा सांगण्याचा उद्देश वेगळा आहे. आणि मग राजे ऐकत नाहीत. थेट आई साहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी राजांची भेट घेतल्यानंतर तुकोबारायांची भेट घेतली आणि महाराजांना सांगतात जगद्गुरु आपण जगद्गुरु तुकोबाराय आहात. आपण सर्व श्रुत आहात. खऱ्या अर्थानं आपण ज्ञानी आहात चिकित्सक आहात आणि आपला अभ्यास आमच्याही पेक्षा फार मोठा आहे. तुम्ही आमच्या खऱ्या अर्थानं गुरुस्थानी आहात. सांगा तुकोबाराय तुमच्या वाणीचा प्रभाव शिवरायांवर झालाय. ते तलवार हातात घेत नाहीत आणि जर राजांनी तलवार हातात घेतली नाही तर धर्माचं काम होणार नाही. या ठिकाणी अधर्म माजलेला आहे. खऱ्या अर्थानं मुघलांनी आदिलांनी निजामांनी हे महाराष्ट्र या ठिकाणी खेचून घेतलेला आहे. आता राजाची गरज आहे. या भगव्या धारेला मी जन्म दिलाय याचं कारणच हेच आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. हे जरी खरं असलं तरी धर्माच्या कामासाठी कुणीतरी उभं राहिलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात आई साहेब आमचं काय चुकलंय का आई साहेब सांगतात नाहीत महाराज तुमचं काहीच चुकलं नाही. फक्त तुम्ही जो उपदेश केलेला आहे मोक्षाचा तो मोक्षाचा उपदेश आता तुम्ही छत्रपतींना करू नका. मग काय सांगावं आम्ही. आता तुम्ही कर्म सिद्धांत सांगा. जगद्गुरु आता तुम्ही कर्म सिद्धांत सांगा. आणि कर्म सिद्धांतच नव्हे तर या ठिकाणी तुम्ही एका क्षत्रियाचा धर्म सांगा. एका क्षत्रियाने जन्माला आल्यानंतर काय करायचं. एका क्षत्रियाचं कर्म आणि धर्म काय. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आई साहेब सांगतात नाही तुकोबाराय खऱ्या अर्थानं आता छत्रपती शिवाजीराजे खचलेत आणि खचलेल्या राजाला उभा करण्याचं काम आज तुमची वाणी करेल. पण आज खऱ्या अर्थानं तीच साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ ही अमृताची वाणी आज धारकऱ्याची वाणी दिसली पाहिजे. महाराज आमची एक इच्छा आहे तुम्ही धर्माच्या कामासाठी छत्रपतींना उभा करा. आणि खऱ्या अर्थानं एक उदाहरण शक्तीचं आणि एक उदाहरण भक्तीचं. भक्ती जगद्गुरु तुकोबारायांच्या हातात टाळ शोभतो आणि शिवरायांच्या हातात तलवार शोभते. खऱ्या अर्थानं आज भक्तिमय वातावरण या ठिकाणी या लोहगाव मध्ये उभं राहिलं आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ऐकतील का राजा आमचं. हो तुकोबाराय राजा तुमच्या ऐकतील कारण की तुमच्याच वाणीचा प्रभाव शिवरायांवर झालेला आहे. आणि मग खऱ्या अर्थानं खचला अर्जुनही होता. आई साहेब सांगतात महाराज खचला अर्जुनही होता रणांगणात पण खचलेल्या अर्जुनाला उभं करण्याचं काम श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने केलं. आमची इच्छा आहे बसलेले छत्रपती शिवाजी राजे हे अर्जुन आहेत आणि उभा राहिलेले जगद्गुरु तुकोबाराय हे कृष्ण आहेत. अर्जुनाची ने व्याजे गीता प्रकाश सिराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे अर्जुना संकट पडता जडभारी आणि गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. आता ज्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवान परमात्म्यांनी खचलेल्या अर्जुनाला उभं केलं आता तुम्ही कृष्ण बना आणि खचलेल्या शिवरायांचं मन पुन्हा एकदा भारी द्या आणि सांगा त्यांना एका क्षत्रियाचा धर्म. सांगा त्यांना पुन्हा एकदा हिंदुत्वाची आग. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन सुरू झालं. तीच वाणी आज धारदार वाणी झाली. वारकऱ्याची वाणी आज धारकऱ्याची झाली. आणि मग तुकोबारायांनी कीर्तनाचा विषय घेतला कर्म सिद्धांत. या ठिकाणी मनुष्याने जन्माला येण्यानंतर मोक्षाला जावं. पण महाराज ओ छत्रपती ऐकता का तुम्ही. शिवाजी राजे सांगतात हो जगद्गुरु तुकोबाराय रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता आम्ही मोक्षावर जायचं. नाही राजा तुम्ही रामकृष्ण हरी जरूर म्हणायचं. मोक्षावर राजा तुम्ही बी जायचं आणि मोक्षावर आम्ही बी जायचं. पण जाण्याचे मार्ग आपले वेगळे आहेत. राजा आम्ही टाळ हातात घ्यायचा टाळ वाजवायचा भक्ती करायची परमार्थ करायचा नामस्मरण करायचं. आम्ही जगाला देव सांगायचा राजा आणि तुम्ही तलवार घेऊन मंदिरातला देव टिकवायचा राजा. दोघांच्या कार्यात मात्र राजा फरक आहे. आम्ही बी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि तुम्ही बी रामकृष्ण हरी म्हणायचं. आणि मग एक वेगळं वातावरण या ठिकाणी एक वेगळं धर्माचं वातावरण या लोहगाव मध्ये उभं राहिलं. एक शक्तीचा आणि भक्तीचा समागम या ठिकाणी सगळ्यांना पाहायला लागला. अभूतपूर्व सोहळा या ठिकाणी या पुण्यनगरीमध्ये उभा राहिला. आता काय होईल. आई साहेब जिजाऊंचं अंग थरथर कापताय. जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीचा प्रभाव शिवरायांवर होईल का. शिवराय पुन्हा एकदा तलवार हातात घेतील का. काय होईल कुणास ठाऊक. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात राजा तो सूर्य दिसतो का राजा. या सूर्याचं कार्य काय. राजा सांगतात सूर्याचं कार्य उगवणं आणि जगाला प्रकाश देणं. जर राजा सूर्याचं कार्य उगवणं आणि जगाला प्रकाश देणं. जर सूर्याने ठरवलं उगवायचं नाही आणि प्रकाश द्यायचं नाही तर काय होईल.
राजे सांगतात पृथ्वी नष्ट होईल. मग सांगा ना राजा, राजा सोपं उत्तर द्या. सांगा या सूर्याचं कर्म आणि धर्म काय? राजे सांगतात सूर्याचं कर्म आणि धर्म उगवणं आणि जगाला प्रकाश देणं. पण राजा, जर सूर्याचं कर्म आणि धर्म तुम्हाला माहिती आहे आणि जे सूर्याला बी ठाऊक आहे, तर तुमचं कर्म आणि धर्म तुम्ही काय विसरला? राजे सांगतात नाही कळलं, तुकोबर आहे, तुकोबर आहे. सांगतात राजा तुम्ही कोण आहात? राजे सांगतात आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही क्षत्रिय आहोत. पण राजा सांगा तुम्ही जर क्षत्रिय आहात ते एका क्षत्रियाचं कर्म आणि धर्म काय? सांगा राजा, एका क्षत्रियाचं कर्म आणि धर्म काय? राजे सांगतात शांत झाले राजे. आणि मग तुकोबर आहे सांगतात राजा, राजा आम्ही टाळ घेऊन भक्ती करायची, आम्ही नाम घ्यायचं, आम्ही जगाला नामस्मरण सांगायचं आणि जनमानसाला नाम मार्गावर आणायचं, हेच आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. राजा तुम्ही टाळ नाही घ्यायचा राजा, राजा तुम्ही तलवार घ्यायची, तुम्ही शमशेर घ्यायची. राजा आया बहिणींची इज्जत लुटल्या गेलेली आहे. सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे ताट पाहणारा झुकल्यासारखं वाटतोय. भगव्याचा रंग अंदून झालेला आहे, तुळशी वृंदावन नष्ट झाले. राजा महाराष्ट्र संपलेला आहे. राजा तुम्ही टाळ नाही घ्यायचा राजा, टाळ आम्ही घ्यायचा, आम्ही जगाला देव सांगायचा राजा. आणि तुम्ही तलवार घेऊन मंदिरातला देव टिकवायचा राजा. हे तुमचं कार्य आहे. एका क्षत्रियाचा धर्म आहे का राजा? क्षत्रियाचं कर्म आणि धर्म आहे. तुमचं कर्म हेच आहे, घ्या ती तलवार हातात आणि धर्म हा आहे, करा धर्माचे पालन. धर्माचे पालन धर्माचे पालन 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 करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम काम हेची आम्हा करणे काम करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम काम हेची आम्हा करणे काम वाजवा एकदा टाळी मग काय. हे छत्रपती सांगणं म्हणजे लय हाय एनर्जी लागते. ते काय श्वास घ्यायचा आहे का मध्ये तवा? मोकळा श्वास नाही. राजांनी श्वासच घेतला नाही. राजा म्हणतात आई साहेब, जोपर्यंत भगवा फडकत नाही नाही साहेब, तोपर्यंत मोकळा श्वास हा शोभा घेणार नाही. तुकोबराय सांगतात राजा, अरे घ्या ती तलवार हातात, एका क्षत्रियाचा धर्म आहे, धर्माचं पालन करणं राजा. तुम्ही टाळ नाही घ्यायचा राजा. आणि मग राजांनी, छत्रपती शिवाजी राजांनी शमशेर हातात घेतली आणि मग धर्माचं काम या ठिकाणी उभं केलं. सज्जनाओ, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन. या ठिकाणी